नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी आलो आहे आणि इथे बघा रेड स्नॅक धामण जातीचे साप आहे आणि काहीतरी झाले सापाला मित्रांनो. हे बघा काहीच हालचाल करत नाही आहे तो. मी जेव्हा पहिल्यांदा त्याला स्पर्श केला तेव्हा त्याची थोडी हालचाल झाली आणि आता बघा खूप कंडिशन खराब आहे आणि इथे थोडी मला त्याची हालचाल जाणवली. हे बघा, पण त्याला मी आता घरी घेऊन जाईल पहिले. इथे थोडंसं तुम्हाला दाखवतो परत एकदा. काहीतरी झालेलं आहे सापाला, आपण घरी जाऊन त्याला चेक करू. चला तर आपण आता पहिले घरी जाऊया. हे बघा मित्रांनो, सापाला काहीतरी झालेलं आहे आणि काय झालं काय समजत नाही आहे. हे बघा पूर्ण अंग त्याने टाकून दिले, शरीर त्याचं पूर्ण सोडून दिले त्याने. जगेल म्हणून वाटत नाही. बघू एक प्रयत्न करून आपण थोडा वेळ मी ठेवतो त्याला बॅगरमध्ये आणि थोडं परत एकदा तुम्हाला दाखवतो वाटलंच तर. काय कवर होत असेल तर बघतो. त्याची हालचाल पण कमी झालेली पूर्ण. हे बघा हालचाल नाही काहीच, असं वाटतंय गेलाय तो. थोडी हालचाल करतोय अजून पण. बघू थोडा वेळ आपण त्याला ठेवू पहिले, नंतर चेक करू परत एकदा. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आपल्याला एक आता रेड स्नॅक धामण जातीचा साप भेटला आहे आणि मित्रांनो त्या सापाला काहीतरी झालेलं आहे. त्याला मी 1 तासापूर्वी रेस्क्यू केला आहे, तेव्हा त्याची खूप कंडिशन खराब होती. थोडा वेळ ठेवला त्याला, पण त्याची काय हालचाल नाही आहे मित्रांनो. खूप वाईट वाटतं. आपण त्याला चेक करू. हे बघा मित्रांनो, सापामध्ये काही राहिलं नाही. शेवटी त्यांनी त्याचा प्राण सोडला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. या सापाच्या काहीतरी खाण्यामध्ये आलं असेल. या सापाला काही शिकार भेटली नसेल मित्रांनो, त्यामुळे या सापाचा जीव गेला आहे आणि खूप वाईट वाटतं. सर्पमित्रासाठी खूप दुःख आहे, कारण बिनविषारी साप आहे, रॅट स्नॅक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव जाणार. आणि पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये म्हटलं तर त्यांना खायला वगैरे खूप काही भेटतं. असं काही नाही भेटत नाही असं नाही आहे, पण त्यांना शोधताना जर काही वेळ लागला, काही त्यांना खूप जास्त भूक लागली आणि त्याला शिकार नाही भेटली तरी पण त्यांना प्रॉब्लेम होतो आणि काहीतरी आजारांनी पण ते त्यांचा घात होतो. काही त्यांना आजार झाला, तसं आपल्याला काय आजार होतो तसं सापांना पण आहे मित्रांनो. असं काही नाही, मनुष्यांनाच प्रॉब्लेम होतो, आजारी पडतात असं काही नाही, सापांना पण होतो. आणि कधी त्याच्या खाण्यामध्ये फॉरेट वगैरे काय आला असेल त्याच्याने पण त्याचा जीव जाऊ शकतो. असं मी याला खूप प्रयत्न केला होता, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने त्याचा प्राण सोडून दिला मित्रांनो. खूप वाईट क्षण आहे आणि वाईट वाटतं खूप. असं कधी अशा प्राण्यांना घडायला नको. आणि हा बिनविषारी साप असतो. हे बघा रॅट स्नॅक. आता मेलेल सापाला काय तुम्हाला दाखवणार आणि त्याच्याबद्दल काय माहिती देऊ, काय बोलायला शब्दच नाही माझ्याकडे. आणि महादेवकडे एकच प्रार्थना राहील, लवकर लवकर त्याला मुक्ती मिळू द्या, त्याचा आत्मा पण पूर्ण आझाद होऊ द्या. त्याला आपण कुठे छान असा उचित खड्डा करून त्याला त्या जागी त्याला आपण पुरू. असं फेकून नाही देऊ शकत. काही लोक साप मारतात आणि निर्दयीपणे फेकून देतात. खूप विचित्र आहे ते सर्व घटना. आज एकादशी आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला अनेक वारकरी गेलेत, अनेक भक्त गेलेले आहेत, पण आमच्यासाठी हा पण पांडुरंगच आहे आणि मला याच्यामध्ये पांडुरंग दिसतो. काही लोकांच्या मनामध्ये पांडुरंगाचं नाव असतं, अचानकमध्ये पांडुरंग येऊ द्या. तुम्हाला नक्कीच प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक जीवमध्ये तुम्हाला पांडुरंग दिसेल, एवढी आशा आहे नक्कीच. जसं मला पण याच्यामध्ये पांडुरंग दिसतो. मी असं नाही बोलत की मी खूप चांगलं काम करतो, मी खूप चांगला व्यक्ती, पण मुख्य प्राण्याला मारू नका एवढंच मला बोलायचं. त्यांची पण सेवा करा.
मारू नका विनाकारण. सर्व मित्राला कॉल करून बोलत जा. रामकृष्ण हरी मित्रांनो. या सापाला आपण आता कुठेतरी खड्डा करू. या सापाला आपण आता इथे खड्डा करणार मित्रांनो. इथे आपण त्याला काहीतरी खोदण्यासाठी काहीतरी साधन आणतं मित्रांनो. मी एक बेलपत्र घेऊन आलो मित्रांनो, कारण मी महादेवची आराधना करतो, शिवची आराधना करतो आणि सापाला दुसरं काही देऊ शकत नाही. माझ्याकडनं फक्त हे लास्टची भेट म्हणून त्याला मी बेलपत्र देतो. काही लोक सापाला मेल्यावरती फेकून देतात, त्यांचं कर्म असतं. कोणाला पांडुरंग दिसत नाही, कोणाला मंदिरात दिसतो, आम्हाला इतक्या प्राण्यांमध्ये पण पांडुरंग दिसतो. घोषित करून घेऊ. शेवटची भेट त्याची एक, त्याला शेवटचा निरोप एवढंच करू शकतो. शेवटचा निरोप. व्हिडिओ इथे संपले मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईबसाठी मी मागणी नाही करणार. माझं हे काम आहे आणि आयुष्यभर माझं हे काम असंच चालू राहणार आहे. कुठेच थांबणार नाही, एवढं नक्की. जय हिंद, जय भारत.